ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत निवडणुकांवरून आक्रमक झालेले आहेत। भाजपची ईव्हीएमच्या माध्यमातून हुकुमशाही सुरू आहे। बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास 33 कोटी देवही तुम्हाला वाचवणार नाहीत, तुम्हाला प्रभू श्रीराम देखील वाचवणार नाही, असा खोचक टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लगावलाय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा आता टोला लगावलेला आहे। भाजपची ईव्हीएमच्या माध्यमातून हुकुमशाही सुरू असल्याचा थेट आरोप राऊतांनी केला। बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्यास 33 कोटी देवही तुम्हाला वाचवणार नाही, श्रीरामही तुम्हाला वाचवणार नाही, असा टोला त्यांनी लगावलेला आहे। बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर आपल्याला 33 कोटी देव वाचवणार नाहीत आणि प्रभू श्रीराम वाचवणार नाही। या देशामध्ये मोदींचं राज्य नसून ईव्हीएमच्या माध्यमातून लादलेल्या हुकुमशाहीचे राज्य आहे। कोणतंही किंतु परंतु भीती न बाळगता मतपत्रिकेवर पुन्हा एकदा निवडणुका घ्यायला हव्यात, ही या देशाची मागणी। गेल्या 10 वर्षामध्ये या देशातून 19 लाख ईव्हीएम मशीन चोरीला गेलेल्या आहेत। त्या कुठे गेल्या? 19 लाख ईव्हीएम मशीन चोरीला गेलेल्या, त्याचा शोध लागलेला नाही। हा सगळा प्रकार अत्यंत संशयास्पद आहे। बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुका जिंकता येणार नाही, अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आज आहे। या देशामध्ये मोदींचं राज्य नसून ईव्हीएमच्या माध्यमातून लादलेल्या हुकुमशाहीचे राज्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।